एसपीएन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज। शासनाबद्दल नागरिकांचा दृष्टिकोन हा प्रशासनाने दिलेल्या सेवांच्या गुणवत्तेवर आणि वेळेवर अवलंबून असतो। त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सर्व सेवा विहित मुदतीत नागरिकांपर्यंत पोहोचवून शासनाची प्रतिमा अधिक उंचावावी असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोगाचे पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी केले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, आयोगाच्या उपसचिव अनुराधा खानविलकर तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते। तालुका स्तरावरील प्रांताधिकारी आणि तहसीलदार ऑनलाईन सहभागी झाले होते। राज्य आयुक्त तेलंग यांनी जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश दिले। बंद असलेल्या केंद्रांची कारण मीमांसा करून आवश्यक प्रशिक्षण व उपाययोजना करून ती पुन्हा कार्यान्वित करावीत असे त्यांनी सांगितले। नागरिकांचे अर्ज अचूक भरले जावेत यासाठी सेवा केंद्रांसह शासकीय कार्यालयांनीही सहकार्य करावे। अर्जावरील आक्षेप नागरिकांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत नमूद करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। पासपोर्ट सेवा केंद्रांच्या धर्तीवर आपले सरकार सेवा केंद्रांचे आधुनिकीकरण करून त्यांना कॉर्पोरेट स्वरूप देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 100 आदर्श सेवा केंद्र उभारण्याचा संकल्प असल्याचे सांगितले। याशिवाय जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी अनुक्रमे जिल्हा, उपविभाग आणि तालुका स्तरावर नोडल अधिकारी म्हणून प्रभावी भूमिका बजावली असेही त्यांनी स्पष्ट केले। नागरिकांना अपील करण्याची वेळ येऊ नये इतक्या तत्परतेने सेवा द्याव्यात, तसेच अधिकाधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून नागरिकांची शासकीय कार्यालयातील प्रत्यक्ष ये-जा कमी करण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले। शाळा आणि महाविद्यालयांमध्येही सेवा केंद्र सुरू करण्याचा विचार, प्रस्ताव व अर्जांची छाननी प्रक्रिया सुलभ करणे तसेच गैरप्रकार करणाऱ्या सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात सेवा हक्क अधिनियमाचा पथदर्शी प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आला असून त्यातून जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। याबद्दल राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सर्व विभागाचे कौतुक केले। सेवा हक्क प्रणालीतील राज्यस्तरीय क्रमवारीत कोल्हापूरने कायम पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये स्थान राखावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यासाठी 90% सेवा वितरणाचा निकष ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली। क्रीडा क्षेत्रातील समृद्ध परंपरा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये राष्ट्रीय आणि 5 राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यामध्ये 17 वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेसह बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी आणि हॉकीच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन जिल्ह्यात होणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या क्रीडा परिषदेच्या बैठकीत स्पर्धांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला। बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह शिक्षण महापालिका, आरोग्य आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यंदापासून राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूंसाठी वय पडताळणी चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे। तसेच जन्मदाखला, इयत्ता पहिलीच्या प्रवेशाची जनरल रजिस्टरमधील सत्यप्रत आणि आधार कार्ड ही कागदपत्रे अनिवार्य असून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक करण्यात आलेली आहे। खेळाडूंची एव्हीटी चाचणी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामार्फत करण्यात येणार असून जन्मतारखेत फेरफार आढळल्यास शाळेवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार आहे। शालेय फुटबॉल स्पर्धा मुले 12 ते 16 ऑगस्ट 2026 महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर। शालेय हॉकी स्पर्धा मुले व मुली 25 ते 27 ऑगस्ट। शालेय फुटबॉल स्पर्धा मुले 12 ते 16 ऑक्टोबर 2026 महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर। शालेय हॉकी स्पर्धा मुले व मुली 25 ते 27 ऑक्टोबर 2026 मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम कोल्हापूर। शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा मुले व मुली 27 ते 30 ऑक्टोबर 2026 आदर्श विद्यानिकेतन मिंचे, तालुका हातकणंगले। शालेय बास्केटबॉल स्पर्धा मुले व मुली 1 ते 4 नोव्हेंबर 2026 कोल्हापूर बास्केटबॉल असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ परिसर। राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून इतर काही स्पर्धांच्या वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल होण्याची आवश्यकता आहे। शालेय क्रीडा स्पर्धा अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी, स्पर्धा व्यवस्थापन पंचाची नियुक्ती, तालुकास्तरीय नियोजन आणि वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन यावर विशेष भर देण्यात आला।
कोल्हापूरला राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाची मिळालेली संधी ही जिल्ह्याच्या समृद्ध क्रीडा परंपरेची मोठी दखल मानली जात असून या स्पर्धांमुळे देशभरातील आणि राज्यातील गुणवंत खेळाडूंची चमक कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगाव शहरात आज संविधान बचाव लोकशाही बचाव या घोषणांसह भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. तुकाराम मुंढे यांची संभाव्य बदली रोखावी आणि त्यांना स्थिर कार्यकाल द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे तुकाराम मुंढे यांना अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून किमान 3 वर्षाचा स्थिर कार्यकाल देण्याची, राजकीय दबावामुळे होणारी बदली तातडीने रद्द करण्याची तसेच त्यांच्या प्रामाणिक आणि लोकाभिमुख कार्याचा शासनाने अधिकृत गौरव करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही या मागण्यांसंदर्भात शासनाला लेखी नियोजन देण्यात आले होते, मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शांततेच्या मार्गाने महामोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्यात आले. या मोर्चाचे आयोजन पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे सुभाष बापू पाटील, RPIचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ आणि शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी यांनी केले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आंदोलकांना संबोधित करताना सांगितले की प्रामाणिक अधिकाऱ्यांची कोंडी करणाऱ्या आणि चुकीच्या बदल्या करणाऱ्या शासनाविरोधात जनता आता एकत्र येत आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाज ठामपणे उभा आहे, हा या मोर्चाचा स्पष्ट संदेश आहे. या प्रसंगी क्रांती सेनानी विचारमंचचे किरण लाड, सुभाष पाटील तसेच शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंचांच्या पदाधिकाऱ्यांनीही आपली मते मांडली. मोर्चात शेतकरी संघटनेचे विजय माळी, परशुराम माळी, केतन जाधव, लक्ष्मण पाटील, श्याम रेडेकर, गणेश गायकवाड, प्रसाद वडार, सर्जेराव देवकर, अनिल गोडे, माणिक पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच किरण तात्या लाड, महादेव होवाळ, अजित वायदंडे, जीवन किरकटे, शिवलिंग सोनवणे, आकाश वाघमारे, राजू माने, इम्रान पटेल, युनुस पटेल, संदीप देसाई, अभिमन्यू वरुडे, दत्तात्रेय पवार, भाऊसाहेब यादव, विजय यादव, ॲडव्होकेट दीपक लाड, ॲडव्होकेट जयराज माळी, दादा पाटील, संजय तडसरे, बजरंग अडसूळ, बाबासाहेब जाधव, सिराज पटेल, अरुण सगरे, राजू घोटके, सतीश गरुड, नामदेव रासकर आणि संकेत कांबळे यांची उपस्थिती होती. महिलांचाही या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सुप्रिया माळी, महानंद माळी, पूनम माळी, पूजा गायकवाड, सुलोचना गायकवाड, सुजाता होवाळ, ऋतुजा होवाळ यांच्यासह विविध महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कडेगावातील या संविधान बचाव लोकशाही बचाव महामोर्चातून प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी नागरिकांनी एकजूट दाखवावी. आता या आंदोलनाची शासन कितपत दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 40+ कॅप्चरिंग मास्टर फोटोग्राफी ग्रुप कोल्हापूर यांच्या वतीने आधुनिक AI डिजिटल फोटोग्राफी या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. छायाचित्रण क्षेत्रात वेगाने होत असलेल्या तांत्रिक बदलाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यशाळेला शहरासह पंचक्रोशातील हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत AI प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग विषयातील तज्ज्ञ दिलीप गोटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून छायाचित्रांचे संपादन, गुणवत्ता वृद्धी, सर्जनशील निर्मिती, वेळेची बचत तसेच आधुनिक डिजिटल फोटोग्राफीमध्ये AI प्रभावी वापर कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विविध AI टूल्सची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यांनी उपस्थितांना नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव दिला. यावेळी उपस्थित छायाचित्रकारांनी धावत्या आणि स्पर्धात्मक युगात स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी AI तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यशाळेतील मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक असल्याची भावना व्यक्त करत अशा तंत्रज्ञानाधारित उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. AI मुळे डिजिटल फोटोग्राफी क्षेत्रात कार्यक्षमता, सर्जनशीलता आणि गुणवत्तेमध्ये मोठी वाढ होत असल्याने अशा प्रशिक्षणांचे महत्त्व वाढत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल आळतेकर, शरद कोळेकर, सागर चव्हाण, अमर पवार, विकास पाटील तसेच सम्मेद मल्टीमीडियाचे सुहास मुदुगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन करून भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञानाधारित कार्यशाळेचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. भारतीय नौदलाचे नवनियुक्त प्रमुख ॲडमिरल कृष्णा
स्वामीनाथन यांनी मुंबई येथील लोकभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांचे भारतीय नौदलाचे 27वें नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन केले. तसेच त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या सदिच्छा भेटीत राष्ट्रीय सुरक्षा, सागरी संरक्षण आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध विषयांवरही सौहार्दपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. भारतीय नौदलाच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारल्यानंतर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी विविध मान्यवरांच्या सदिच्छा भेटी घेत असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेतली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ॲडमिरल स्वामीनाथन यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील चवे देऊळ येथील जागतिक महत्त्वाच्या कातळ शिल्पांना भेट देऊन त्यांच्या जतन व संवर्धनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पर्यटकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या सोव्हिनियर शॉपचे उद्घाटनही करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. चवे देऊळ येथील कातळ शिल्पांमध्ये तत्कालीन प्राणीसृष्टींचे अत्यंत वैविध्यपूर्ण आणि तपशीलवार चित्रण आढळते. सुमारे 15 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद अशा विशाल खडकावर 60हून अधिक खोदचित्रांचा अमूल्य ठेवा जतन करण्यात आला असून हा वारसा मानवी इतिहास, कला, संस्कृती आणि पर्यावरणाशी असलेल्या प्राचीन नात्याची साक्ष देतो. भेटीदरम्यान या जागतिक वारशाचे संवर्धन, संरक्षण आणि पर्यटनाच्या दृष्टीने अधिक प्रभावी विकास करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, निसर्ग यात्री संस्थेचे सुधीर सिरबूड तसेच विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. 12व्या ब्रिक्स कामगार व रोजगार मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या प्रतिनिधींनी संयुक्त अरब अमिराती, रशिया, इंडोनेशिया आणि इराणच्या समकक्ष मंत्र्यांसोबत फलदायी द्विपक्षीय बैठका घेतल्या. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. मार्गावरील विविध ठिकाणी वैद्यकीय तपासणी केंद्र, आपत्कालीन उपचार सुविधा, रुग्णवाहिका सेवा, औषधांचा पुरेसा साठा, प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उष्माघात, निर्जलीकरण, संसर्गजन्य आजार तसेच इतर आरोग्य समस्यांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे, पुरेसे पाणी पिणे, आरोग्याविषयी सूचनांचे पालन करणे आणि कोणतीही शारीरिक अस्वस्थता जाणवल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेतून राज्य शासनाने वारकऱ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या असून सुरक्षा आणि निरामय वारीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 12व्या ब्रिक्स कामगार व रोजगार मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या प्रतिनिधींनी संयुक्त अरब अमिराती, रशिया, इंडोनेशिया आणि इराणच्या समकक्ष मंत्र्यांसोबत फलदायी द्विपक्षीय बैठका घेतल्या. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. भारताने इश्राम आणि नॅशनल करिअर सर्व्हिस या डिजिटल सार्वजनिक पायाभूत उपक्रमांची माहिती देत सामाजिक सुरक्षा, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलता वाढवण्यात या पोर्टलची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. तसेच कौशल्य विकास, मनुष्यबळ नियोजन आणि डिजिटल नव उपक्रमाला चालना देण्यासाठी BRICS कनेक्ट या उपक्रमाच्या माध्यमातून दक्षिण सहकार्य अधिक मजबूत करण्यावरही सर्व देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीमुळे ब्रिक्स सदस्य राज्यांमध्ये रोजगार, कौशल्य विकास आणि डिजिटल परिवर्तनाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यास नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हैदराबाद येथे आयोजित 12व्या ब्रिक्स कामगार व रोजगार मंत्री परिषदेदरम्यान केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी सहभागी देशांच्या प्रतिनिधींसाठी विशेष सांस्कृतिक संध्या आणि गाला डिनरचे आयोजन केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमातून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, विविधता, अतिथी देवो भवची भावना आणि कलात्मक वारसा जगासमोर प्रभावीपणे सादर करण्यात आला. कार्यक्रमात भारतीय लोककला, संगीत आणि पारंपरिक सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे ब्रिक्स देशातील मान्यवरांना भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीची अनोखी ओळख करून देण्यात आली. भारताच्या उपदार आदरातिथ्य प्रतिनिधींनीही कौतुक केले. या विशेष गाला डिनरला
तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी यांनीही उपस्थित राहून ब्रिक्स प्रतिनिधींचे स्वागत केले. भारताच्या 2026च्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ही परिषद सामाजिक सुरक्षा, रोजगार निर्मिती, कौशल्य आणि विकास कामांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरासारख्या महत्त्वाच्या विषयांवर केंद्रित आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.